जबरदस्त चालतं ते. बाई चाललं ती ठीक आहे. नमस्कार, कसे आहात तुम्ही? परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता पहाटेचे सकाळचे 8 वाजलेत आम्ही पहाटेच आज निघालो होतो आणि आज या व्हिडिओमध्ये थोडंसं सरप्राईज पण तुम्हाला भेटणार आहे. ते सरप्राईज पुढे जाऊन कळेलच नेमकं काय आहे ते आणि कशानिमित्त मी आज या ठिकाणी आलो. तर मी आज आलो आहे जे आहे ते अंकई या गडावरती आणि तिथून मी वरती जाणार आहे. इथून जे तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसत असेल इथून स्ट्रेट रोड आहे आपल्याला वरती जाण्यासाठी. आता मी निघतोय वरती. माझी मित्र कंपनी पण आलेली छोटीशी, ती पण पुढे गेलेले. तर आज इथे येण्याचं कारण काय ही व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेल आणि त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी अजून मी सांगेल. या गडाची माहिती तुम्हाला देईल मी. माझ्या बॅक साईडला पण तुम्हाला दिसत असेल इथं बऱ्यापैकी लिहिलेलं जे आहेत की इथं लेणी वगैरे आहेत आणि गुफा आहेत. हे सगळं काही इथं सांगितलेलं आहे. आणि काहीचा हा जो फॉर्ट आहे हा येवल्यापासून 16 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि येवल्यापासून 16 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतरच म्हणजे रोडनीच आहे, सरळ स्ट्रेट रोड आहे. आणि किल्ल्याची लगभग जर उंचाई जर बघायचं ठरलं तर भरपूर उंच आहे. माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल हा बघा इथे किल्ला. या किल्ल्यावरती जाण्यासाठी इथे रोड आहे. या रोडनी सरळ स्ट्रेट आपल्याला वरती जायचं आहे. पायऱ्या आहे सगळीकडे म्हणजे पूर्ण वरती जाण्यासाठी. आणि वरती बरंच काही बघण्यासारखं. तर जे काही मला दिसेल, जे काही मला अनुभवायला मिळेल ते सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. आणि व्हिडिओमध्ये पुढे एक सरप्राईज जे आहे ना, मी का इथे आलो हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. तर चला पुढे सुरू करूया आपल्या प्रवासाला. हे पुढे मित्र कंपनी आमची चालली पुढे हळूहळू वरती. आणि हा इकडून दिसत असेल हा पूर्ण वरती गड आहे. समोर पण तुम्हाला दिसेल इकडे खूप उंच आहे. थंडी खूप आहे पण सूर्यदेवतेचे दर्शन झाले. आणि दर्शन करून आम्ही आता हे देखा इथून हे पूर्ण स्ट्रेट पायऱ्या आहे. त्या पायऱ्या वरती जाण्यासाठी वरती दिसत असेल तुम्हाला किल्ला. हा 2 फॉर्ट आहे, एक अंकई आणि एक टोकई असे 2 फॉर्ट आहे. सकाळचा जो व्ह्यू आहे तो खूप छान आहे आणि एकदम असं डोळ्याला सुकून देणारा व्ह्यू आहे. आणि बऱ्यापैकी मी वरती आलो आहे. अजून पुढे तुम्हाला दाखवतो. तर हे बघा ही मित्र कंपनी थोडीशी वरती गेली आणि हा डोंगर आहे तुम्हाला दिसतो. हा टोकाई आहे. कदाचित मी वरती गेलो मला कळेलच नेमकं काय आहे ते. आणि एक साईड टोकाई आणि एक साईड अंकई असं याला म्हटलं जातं. समोर दिसत असेल तुम्हाला की हा इथे पॉईंट दिसतो. इथे आपल्याला जायचं आहे. इथं बऱ्यापैकी जे बुरुज वगैरे बनवलेले आहेत आणि त्याची पूर्णपणे म्हणजे अशी देखरेख पण या गडाची दिसते की ठेवलेली आहे. कदाचित शासनाच्या अंडर हा गड आहे आणि त्यांनी पूर्णपणे त्याचं नियोजनबद्ध काम केलेलं आहे. मला वाटतं पानगळ्यामध्ये खूप सारं पाणी इथून वरून असं खाली येत असणार आहे आणि तो व्ह्यू खरंच एक वेगळाच असा असेल. गुफा वगैरे जागोजागी बनवलेले आहे. त्यावेळेचे राहणारे जे म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये जे राहणारे काही आपले लोक होते ते या ठिकाणी त्यांचं धान्य वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी असं ते
जागोजागी डोंगर कोरलेले असं असं वाटतं. खूप मस्त व्ह्यू आहे. पुढे अजून तुम्हाला मी दाखवतोच. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. व्हिडिओला जर लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बनवलेलं हे जे दगडामध्ये एवढं कोरीव काम, एकदा हे बारकाईनं बघा, मग तुम्हाला कळेल नेमकं काय त्यावेळेची लोक जी किती मेहनती होते. आणि त्यावेळेस जास्त काही म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जसं आपण बघतो की खूप सारी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, खूप इझी वाटतं सगळं काही. पण त्यावेळेस असं काम करणं मध्ये तुम्हाला दिसत असेल, त्यावेळेस हे दगडामध्ये असं कोरीव काम करणं खरंच किती मेहनतीने ते लोक करत असेल याचा विचार अशा कुठेही मी जेव्हा जेव्हा जातो ना, असं काही बघतो ना, त्यावेळेस मला येतो. तर हे धान्य साठा मला वाटतं त्यावेळेचा बनवलेला आहे. पावसापासून धान्य ओलं होऊ नये त्यासाठी बनवलेला हा धान्य साठा दिसत असेल. इथे एक थोडंसं स्ट्रक्चर आहे, हे नेमकं मला वाटतं की वरून पडलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर नक्षीकाम वगैरे केलेलं आहे. म्हणजे वरती असावं कदाचित, ते वरून खाली पडलं असावं असं मला वाटतं. आणि हे बघा, हे दिसत असेल याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे, कोरीव काम बघा किती बारकाईने केलेलं आहे. थोडंसं जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसेल. हे बघा किती बारीक काम केलेलं आहे ते दिसतं याच्यावरती, या स्ट्रक्चरवरती तुम्हाला दिसत असेल. तर खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की त्या काळात एवढे साधन नव्हते तरी एवढं जबरदस्त काम केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेची लोक किती हुशार होती या गोष्टीतून आपल्याला कळतं. चला पुढे जाऊया. आणि हे अंकईच्या किल्ल्याच्या पायथ्याशी बसलेलं जे गाव आहे बऱ्यापैकी डेव्हलप आहे. बऱ्यापैकी मी खूप काही ठिकाणी असं जातो की तिकडे येवल्यापासून महज 16 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथून हायवे जो आहे, येवला जो हायवे आहे हा खूप जवळ आहे, त्यामुळे गावामध्ये प्रगती दिसून येते बऱ्यापैकी. थोडंसं इथे अजून मोकळा परिसर आहे, इथे जंगल टाईप अशी झाडं उगलेली आहेत. आणि जो इथून व्ह्यू दिसतो ना किल्ल्याचा, हा खरंच खूप अप्रतिम आहे. ते दिसत असेल तुम्हाला वृक्ष वगैरे. पण इथे या किल्ल्यावरती आल्यावर मला एक जाणवलं की इथे बऱ्यापैकी ना, म्हणजे असं वाटतं की या किल्ल्याकडे लक्ष आहे. याचं कारण असं आहे की थोडासा हा किल्ला जो आहे ना, तो पर्यटन स्थळ म्हणून आपण म्हणजे असं म्हणू शकतो की पर्यटक इथे खूप काही प्रमाणात येतात. त्यामुळे इथे डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येते. गडावरती त्यावेळेचं बनलेलं स्ट्रक्चर अजूनही तसंच आहे. त्याच्याशी जास्त हे झालेलं म्हणजे असं म्हणू शकतो की ची देखरेख खूप काही प्रमाणात करण्यात आलेली आहे. ते छेडछाड केलेली नाही. म्हणजे असं म्हणू शकतो की मुघलांपासून कदाचित हा किल्ला सुरक्षित होता की नव्हता मलाही माहीत नाही. याच्यावरती मुघलांनी साम्राज्य गाजवलेलं आहे की नाही ते पण मला माहीत नाही. जास्त मी या किल्ल्याचा एवढा इतिहास जास्त मी सर्च केला नाही, मला माहीत नाही आहे. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता की नेमकं या किल्ल्याचा काय इतिहास आहे आणि इथे नेमकं छत्रपती शिवाजी महाराज ते होते की नव्हते हे पण मला माहीत नाही. पण मग किल्ला खूप मस्त बनवलेला आहे, स्ट्रक्चर खूप मस्त आहे. पूर्णपणे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे, ते दिसून येतं इथे पूर्णपणे. तर अजून तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. पुढे आपण जाऊया आणि अजून काय काय आपल्याला वरती बघायला मिळतं हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. थकल्यानंतर विसावा घेण्यासाठी जागोजागी जे असं बसण्यासाठी व्यवस्था इथे केली आहे. आणि हे त्यावेळेचं जे आहे ना, इथे बघू शकतो जास्त खोल नाही आहे, पण मग दगडामध्ये पूर्णपणे केलेलं आहे. आणि पाणी इथे मला वाटतं की पूर्णपणे म्हणजे असं म्हणू शकतो की उन्हाळ्यामध्ये सुद्धा याला पाणी असतं. तर पाण्याची व्यवस्था सुद्धा अशी केली गेली, पूर्ण दगडामध्ये केली गेलेली होती, त्यामुळे की पाण्याची टंचाई गडावरती भासली नाही पाहिजे याची पूर्णपणे किती देखरेख त्यावेळेची लोक घेत होते हे कळत असेल. आणि हे बघा, हे एक स्ट्रक्चर बघा तुम्ही, हे दिसत असेल तुम्हाला. हे बघा, इथे मला वाटतं की धान्याचा जो साठा तुम्हाला म्हटलो ना मी, तर त्यापैकी बऱ्यापैकी इथे असेल असं तेच जाणवतंय मला. आणि इथे आता मला वाटतं हे जो दरवाजा आहे ना, हा आत्ता बनवलेला आहे, त्यावेळेस इथे दरवाजा नसेल याला. मध्ये सुद्धा पाणी दिसत असेल, हे बघा इथे पाणी आहे. आणि
कदाचित त्याला लॉक लावण्याचं कारण असं आहे की इथे येणारे जे पर्यटक आहे ते खोल खूप असणार आहे आणि खोलीमुळे त्यांना भीती वाटत असेल की एखादा जर चुकून या पाण्यामध्ये पडलं तर एखाद्याचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण त्याची खोली किती आहे जास्त असावी कदाचित. त्यामुळे त्यांनी इथे आता हे बघा त्याला लॉक लावलेला आहे, कारण मध्ये कुणी गेलं नाही पाहिजे. पण मग खरंच खूप मस्त असं आहे हे बघा आणि पूर्णपणे काळजीपूर्वक बनवलेलं आहे. मला नक्षीकाम खूप आवडलेलं आहे, कारण त्यावेळेस सुद्धा लोकांना किती आवड होती की आपला जो किल्ला आहे आपण जिथे राहतो त्याचा कसा पाहिजे, त्याची शोभा कशी वाढवली जावी. हे या कोरीव कामावरून तुम्हाला कळत असेल की याकडे त्यावेळीचे सुद्धा लोक किती लक्ष देत होते. आज जसं आपण विचार करतो एखाद्याला घर बांधायचं ते घर किती सुंदर कसं दिसेल याचा विचार करतो ना, तसंच या ठिकाणी स्ट्रक्चर तुम्हाला दिसत असेल. आणि कोरीव काम बघा, तसंच कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे. हे मागे माझ्या बघा बॅकला तुम्हाला दाखवतो मी. हा जो छोटासा इथे एक तलाव बनवलेला आहे आणि याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची 12 महिन्याची व्यवस्था, म्हणजे जे पानकळ्या पावसामध्ये पाणी यायचं ते पूर्णपणे इथे साठायचं. असंच जे आहे ना तुम्हाला मध्ये बघितलं तुम्ही, सेम तसंच तिथे पण आहे पाण्याची व्यवस्था त्यावेळेच्या लोकांनी करून ठेवलेली होती. यामुळे काय होतं की त्यांना 12ही महिने पाण्याची टंचाई भासत नाही आणि ते 12ही महिने इथलं पाणी पिण्याच्या योग्य म्हणजे असायचं. आणि ते आता कसं आता आपल्यासारखी काही लोक येतात आणि या ठिकाणी कचरा करून जातात, तर प्लीज असं करू नका. प्लास्टिक पडलेलं दिसेल तुम्हाला, दिसत असेल. आपण जेव्हा पण गडावर येतो ना त्याची देखरेख ठेवण्याचाच जास्त करून प्रयत्न करा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हा जो इतिहास आहे ना, हा इतिहास खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. त्या इतिहासाला जपायचं काम करा. मला अजूनही खरंच हे विषय वाटतं की बघा ना तुम्ही, हे कोरीव काम दगडामध्ये हे बनवण्यासाठी त्यावेळीच्या लोकांना किती दिवस लागले असेल. हा पण एक प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी पडतो की या दगडामध्ये एवढं कोरीव काम करायचं, त्यासाठी मेहनत, त्यासाठी आता जर बघितलं तर आता खूप काही साधन आहेत, तरीही जर असं स्ट्रक्चर बनवायचं म्हटलं तरी म्हणजे असं खूप अवघड वाटेल आताच्या लोकांना, की ते बोलतील की नाही यार हे तर शक्य नाही, अशक्य असं वाटेल त्यांना आणि त्यासाठी खूप दिवस जातील. तर काय वाटतं हा किल्ला बनवण्यासाठी किती, म्हणजे असं स्ट्रक्चर जे इथं तुम्हाला दिसतं हे बनवण्यासाठी त्यावेळेच्या लोकांना किती दिवस लागले असेल हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बघूया किती जणांना याचं नॉलेज आहे ते पण आपल्याला कमेंट सेक्शनवरून कळून येईल. चला पुढे जाऊया, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया, वरती जाऊया, बघूया अजून वरती आपल्याला काय काय दिसतं. जागोजागी असे घरांसारखे स्ट्रक्चर बनवलेले आहे आणि हा राजवाडा असू शकतो त्यावेळेचा असं मला वाटतं. इथे बऱ्यापैकी जे शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचे जे शिवसैनिक आपले जे मावळे होते ते बऱ्यापैकी इथे राहत असावे, कारण इथे बघा हे पूर्ण दगडामध्ये कोरलेली जी आहेत ना अशी जागोजागी घरं आहेत. मध्ये राजवाडे म्हणजे त्यांना बाहेरून डिझाईन जी आहे ही राजवाडा टाईप आहे, म्हणजे असंच म्हणू शकतो की हा राजवाडा होता त्यावेळेला आणि मंदिर वगैरे, तर बऱ्यापैकी लोक इथे राहत असावे. आता इथे लॉक लावलेलं आहे कारण मध्ये जी असणारी जी संपत्ती आहे तिकडची त्याला कोणी इजा पोहोचू नये. आणि बऱ्यापैकी असे असतात मुलं जे येतात आणि फक्त मस्ती करायला येतात आणि मस्तीमध्ये ते काय करतात की मधले जे स्ट्रक्चर आहेत ना त्यांच्यावरती नावं कोरणे, त्यांना इजा करणे या गोष्टी करत असतात.
तर हेच एक कारण असावं कदाचित, त्यामुळे जे आहेत ना इथे हे बघा पूर्णपणे लॉक केलेलं आहे, दिसून येतं आपल्याला. राजांच्या काळामध्ये कलाकाराला किती महत्त्व दिलं जात होतं हे तुम्हाला ह्या मूर्तीहून कळत असेल. हे बघा, हे स्ट्रक्चर बघा. तर त्यावेळेस सुद्धा असे कलाकार होते ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यात जास्त महत्त्व देत होते. ह्या गोष्टी कळून येतात आपल्याला की जे वाडा आहेत ना, जो राजवाडा आहे, त्याच्यात प्रत्येक कुरीव कामामध्ये किती बारकाईनं काम केलेलं आहे हे तुम्हाला दिसून येत असेल. या ठिकाणी जे बनवलेत ना ज्या पद्धतीने, की ते काहीतरी दर्शवण्याचा प्रयत्न करतात, की त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही गेल्यानंतर सुद्धा हा जो आपला इतिहास आहे ना, हा कसा जपून राहील आणि लोकांना कसा कळेल याचं उदाहरण तुम्हाला इथे दिसत असेल. हे बघा, हे त्यावेळेस केलेलं कोरीव काम आहे, हे खूप अप्रतिम आहे, खूप छान असं बनवलेलं आहे. मध्ये पण बरंच काही आहे, सध्या पूर्णपणे जाळ्या लावून त्यांनी पॅक करून टाकले. ते बऱ्यापैकी इजा पोचवली जात असावी या सगळ्या स्ट्रक्चरला, त्यामुळेच आणि काहीतरी कारण असेलच, त्यामुळेच पूर्णपणे त्यांनी पॅक केलंय. मध्ये जाण्यासाठी त्यांनी कुठे जागा ठेवलेली नाहीये. समोर बघत दिसेल तुम्हाला, थोडंसं मी झूम करून आलो. हे बघा, ही मूर्ती बघा, हे बौद्ध यांची मूर्ती आहे. चला पुढे जाऊया, बघूया अजून काय बघायला मिळतं आपल्याला. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये परफेक्टली ऐकायला येत असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण एक गोष्ट मी इथं आलो मला जाणवली, ती अशी की जेव्हा मी घरी असतो ना, ही चिमण्यांची जी चाहूल आहे ना, ती मला कधीच ऐकायला भेटत नाही. असं वाटतं की चिमण्या कुठेतरी विलुप्त झाल्या. पण आज या ठिकाणी आलो आणि त्या चिमण्यांची चाहूल ऐकून मला जी माझ्या मनाला जी प्रसन्नता वाटते ना, मी ते सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्हाला व्हिडिओच्या इथे बॅकग्राऊंडला परफेक्टली आवाज येतो की नाही मला माहीत नाही, पण खरंच सांगतो, ही चिमण्यांची जी चाहूल आहे ना, ती मनाला अशी वेधून जाते. आणि खरंच आपण एक मनुष्य कोणत्या गोष्टी मागे टाकतोय ना, त्या गोष्टीचा अनुभव त्याला इथे आल्या येईल. आज बऱ्यापैकी नेटवर्कमुळे म्हणा, या सगळ्या गोष्टींमुळे म्हणा, बऱ्यापैकी असं झालंय की आता ही चिमण्या कुठंतरी विलुप्त झाल्या, बऱ्यापैकी पक्षी विलुप्त होत आहेत. तर प्लीज मला आता मी यासाठी मी काय करू शकतो मला माहीत नाही, पण मला दुःख नक्की वाटतं यार, की खरंच खूप दुःख होतं जेव्हा इथे आलो. आणि खूप माझ्या मनाला प्रसन्नता वाटते जेव्हा मी या चिमण्यांची चाहूल ऐकतोय. आणि असं वाटतं की माझी लाईफ आहे ना पूर्ण मी इथेच असं निवांत एखाद्या डोंगरावरती जाऊन राहावं आणि तिथेच काढावी असं वाटतं. खरंच काय करू शकतो आपण या सगळ्या गोष्टींसाठी, याचा पण प्रश्न आपल्या मनाला पडतो. पण एक मोबाईल एक असं साधन होऊन गेलं आता, की आता जो व्हिडिओ जो मी बनवतो तो पण व्हिडिओ मोबाईलवरतीच बनवतो. तर मोबाईलमुळेच मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. माझ्या व्हिडिओद्वारे मी लोकांना दाखवू शकतो की काय या जगामध्ये किती नवीन आहे. पण कधी कधी वाटतं की हा मोबाईलच आपल्याला घातकी ठरतो आणि या मोबाईलमुळं जे आहे ना, आपण प्रकृतीचं नुकसान करत चाललो आहे. प्रकृतीमध्ये जे पक्षी आहेत ना, त्यांच्या जीवाशी आपण खेळतो आहे. तर खरंच ही चाहूल मला जाणवली. तुम्हालाही जाणवली असेल तर कमेंट करा, मला सांगा काय वाटतं तुम्हाला माझ्या या बोलण्यावरती. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.
चला जाऊया पुढे. पुढे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, तिथे आपल्याला जायचं आहे. बऱ्यापैकी वरती आलो आहे मी, अजूनही बरंच काही बाकी आहे. असंच म्हणू शकतो की गडाच्या निम्म्या पायऱ्या तुम्ही निम्म्यापर्यंत मी पोचलो आहे. अजूनही निम्मावरती चढायचं आहे. हे बघा, इथे बघता तुम्हाला दिसत असेल माझ्या बॅक साईडला हे पूर्णपणे जंगल आहे. आणि त्यामध्ये झाडावरती तुम्हाला एवढं बारीक दिसणार नाही का, ते चिमण्या बसलेल्या आहेत. तिकडे झालं आहे या साईडला बघा, अजून इकडे बघा माझ्या या साईडला बॅकला दिसत आहे, इकडे मागल्या साईडला दाखवतो मी. हे बघा इकडे पण बऱ्यापैकी असं वृक्ष आहेत ना, यांच्यावरती चिमण्या वगैरे बसलेलं तुम्हाला दिसून येत असेल. बघा बॅकला माझ्या, परत इकडे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इथे जेव्हा तुम्ही बघता ना इथे तेवढं माझ्या बॅकला, तर हे खरंच कधी कधी असं वाटतं की आपण कोणती गोष्ट म्हणजे काही चांगल्या गोष्टींसाठी बऱ्या काही गोष्टींचा त्याग पण करावा लागतो. ज्या गोष्टींचा त्याग करावा लागतो त्या गोष्टी खरंच चांगल्या होत आहेत का, हा मनाला प्रश्न पडतो. की मी मोबाईल वापरतो, माझ्याकडेही मोबाईल आहे, वरून त्याला 5G इंटरनेट आहे, पण काय खरंच गरज होती का मला 5G इंटरनेटची? आणि 5G नेटवर्कची खरंच मला या प्राण्यांच्या जीवापेक्षा जास्त आवश्यकता होती का, हा प्रश्न मी माझ्या मनाला करतो. आणि जेव्हा प्रश्न करतो मला तेव्हा एकच वाटतं की नाही, मला नाही वाटत. कारण जेव्हा सकाळी अलाराम वाजत नव्हता ना, मला अजूनही आठवतं, चिमण्यांची चाहूल आपल्याला उठवत होती, पण आज अलारामची गरज पडते का? ते पक्षी कुठेतरी हरवलेत. नाही तर सुमाराच्या माझं पण खेडेगावच आहे, खेडेगावामध्ये राहतो. तर तिथे त्या खेड्यागावामध्ये सुद्धा पक्षी हे चिमण्या वगैरे सगळे विलुप्त झाले. वाईट वाटतं मनाला कधी कधी. चला जाऊया, पुढे जाऊया, बघूया अजून काय इथे बघायला मिळतं आपल्याला. आणि फायनली पोहोचलो खूप मेहनतीने. माझी जी क्षमता आहे, मला दम्याचा त्रास असल्यामुळे खूप टाईम लागतो वरती येण्यासाठी, मला टाईम लागला. मी दमाने आलो स्टॉप घेत, पण हे मी आलो आहे गडाच्या एकदम जवळ. मला खरंच प्रश्न पडतो यार की कसं केलं असेल हे सगळं काम त्यावेळेस या लोकांनी. हे बघा, पूर्णपणे गडाला एक वेढा घातलेली अशी भिंत बनवलेली आहे, आणि भिंत पूर्णपणे दगडामध्ये बनवलेली आहे. ही पूर्ण बनवण्यासाठी किती लोकांची मेहनत लागली असेल त्यावेळेस याचा विचार करा. आणि किती दिवस लागले असेल, सगळ्यात महत्त्वाचं किती दिवस लागले असेल बनवायला. काय वाटतं तुम्हाला? चला जाऊया वरती, जाऊया, बघूया अजून काय बघायला मिळतं. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. इथून अजूनही बरंच वरती आहे, आपल्याला जायचं आहे. दाखवतो तुम्हाला. तिकडे दाखव त्या बाय ना. कोण जायचा खाली? तर हा इथे आहे, हा आहे टोकई, इकडे बॅकला तो आहे अनकई. असे दोन स्ट्रक्चर या ठिकाणी आहे, दोन गड आहेत. दोन्ही गडांचं जो इतिहास सांगितला जातो हा खूप प्राचीन आहे. त्यावरचं जे काम आहे ते जबरदस्त तरीकेने बनवलं आहे, पूर्णपणे इथे कळून येतं. बघू शकता उंचावरती आहे.
स्ट्रक्चर बघा किती चांगलं आहे. आणि थोडंसं वरती जाऊन तुम्हाला दाखवायचं. हे बघा आता दिसून राहिलं. सगळ्यात महत्त्वाची जी आहे ना सेफ्टी आहे. आणि हे बघा हे स्ट्रक्चर असं वाटतंय कधी ढसळू शकतं खाली. तर जिथे पुढे जाणार आहेत ना तिथे पूर्ण माहिती घेऊनच जा, एखादा व्हिडिओ बघूनच जा. बघा इकडे इकडून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पण जे वरचं स्ट्रक्चर दिसतंय ना ते असं वाटतंय की ते कधी ढसळू शकतं. तर एक भीती मनामध्ये असते. हे बघा थोडंसं काळजीपूर्वक या, पूर्ण इतिहास म्हणजे माहिती काढूनच या की कसं काय. आता आम्ही अचानक आलेलं, थोडीशी भीती वाटते, तरी जीव मुठीत धरून पुढे चाललं. आणि वरती जेव्हा बघतो ना हे स्ट्रक्चर असं वाटतं की ते केव्हाही खाली येईल. मला वाटतं की शासनाने पण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जर असं कोणतं ठिकाण असेल गडावरती जिथे भीती आहे त्याची पूर्णपणे काळजी घेऊनच इथे लोकांना पाठवलं पाहिजे आणि अलाव केलं पाहिजे. हे बघा असे पायऱ्या, काही बऱ्यापैकी पायऱ्या ज्या आहेत त्या तुटलेल्या पण आहेत. तरी मी सांगेल तुम्हाला की जेव्हा कधी येणार ना तुम्ही, एक लेटेस्टमध्ये कोणी गेलेला असेल आणि तो सांगत असेल तर त्याची पूर्णपणे माहिती घ्या आणि त्यानंतर या. कारण जेव्हा मी वरती जेव्हा तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये दिसतंय हे बघा वरती हे जे स्ट्रक्चर आहे ना असं वाटतं की हे कधी सटकून खाली येऊ शकतं. अजून असं झालेलं नाही आहे, ते घडलेलं नाही आहे, पण एक भीती असते मनामध्ये. त्या भीतीची जाणीव ठेवा. इकडला व्ह्यू जो बघितला तर खूप जबरदस्त आहे. साईडनं पुढे बघा ते डोंगर आहे, डोंगराच्या साईडने ही पूर्णपणे दरी आहे. वरून त्यावेळेस एखादा जर खाली पडला तो डायरेक्ट स्वर्गाची वाट त्याची नक्की दिसेल त्याला. जेव्हा पाणकाळ्यामध्ये येतं ना पूर्णपणे पाणी या डोंगराच्या वरून असं वाहून हे जे इथे शेत वगैरे आहेत त्या शेतामध्ये जातं. या ठिकाणी मला असं दिसलं नाही की मी बऱ्याच ठिकाणी गेलो ना साईडला दरी आहे ना तिकडे पाणी वाहतं, तिकडे पाण्याची साठवण करण्यासाठी बरंच काही केलेलं दिसतं. पण ह्या गडावर असं काही मला दिसत नाही आहे. इथे पण पाहिजे होतं कारण इथे बऱ्यापैकी शेतकरी आहेत ना, त्याचा पाण्याचा वर्षभराचा जो म्हणजे आपण असं म्हणतो की पाण्याची जी गरज आहे ना ती पूर्णपणे मिटली असती जर ते इथे या डोंगराच्या पायथ्याशी म्हणा, इथे जे आता तुम्ही बघताय इथे जर तलाव वगैरे बनवला असता मोठा तर सगळं काही या गावाला, पुढे जे गाव आहे गावाला सुद्धा पूर्ण पाण्याची टंचाई जास्त भासली नसती. पण कदाचित नसेलही. इथे पाण्याचे जे जमिनीमध्ये प्रमाण आहे ते बहुतांश असावं, त्यामुळे जास्त इथे काय त्यांनी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलेलं नाही आहे. पण हे बघा ज्या पद्धतीचं दिसतंय ना हा व्ह्यू जो आहे ना हा डोळ्यांनी, कॅमेरामध्ये तर तुम्हाला कसं दिसतो मला माहीत नाही, पण डोळ्यांमध्ये जेव्हा माझ्या डोळ्याने बघतो मला जो स्वर्गापेक्षाही असं वाटतंय की स्वर्ग म्हणजे हेच आहे असं वाटतंय. तर हे जे पुढे दिसतंय हे टोकई आहे आणि मी जे सध्या इथे वरती तुम्हाला दिसतोय ना हे चाललंय ना हे अणकाई आहे. तर पहिले मी अणकाईवरती जाऊन मग इथून खाली उतरून मग टंकाईकडे जाणार आहे. तर टंकाईवरती काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. वरती मला असं म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मी पण व्हिडिओ बघून बऱ्यापैकी इथली माहिती घेऊनच आलो होतो. तर महादेव यांचं मंदिर आहे
देवादिदेव महादेवांचं मंदिर आहे, ते पण वरती जाऊन मी बघणार आहे नेमकं कुठे काय कसं आहे. तर चला जाऊया आधी इकडं अंकईला जाऊया आणि मग नंतर इथून खाली उतरल्यानंतर आपण टोकईकडे जाऊया. बघूया अजून काय बघायला मिळतं ते सगळं काही तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे मी. कॅमेरामध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला दम्मादम्मानी जाऊया वरती. टोकाईवरील जे बरंच बांधकाम आहे ना ते बऱ्यापैकी तुटलेलं आहे. म्हणजे इथे जर वर आलं जे आपण बघितलं पुढं जे स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलं ना ते सोडून जे काही बरंच काही डोंगरावरती होतं ना ते सगळं काही इथून ढासळलेलं आहे. म्हणजे पाडलं गेलेलं असावं किंवा पडलंही असावं एवढी आयडिया नाही मला. पण मग बऱ्यापैकी स्ट्रक्चर जे येते माझ्या बॅक साईडला बघा ते दिसतं तुम्हाला असेल. हे सगळं स्ट्रक्चर जे ना पूर्णपणे जसं पडलेलं आहे किंवा ढासळलेलं आहे. काय झालं ते मला माहीत नाही पण पडलेलं आहे. तो व्ह्यू आहे तो खूप म्हणजे असं जबरदस्त येतो इथून वरून जेव्हा आपण खाली बघतो आणि आसपास जेव्हा आपल्याला सिटी वगैरे दिसतं तर ते सुद्धा जबरदस्त असा व्ह्यू येतो. आणि हा जो इकडे बघतो ना आपल्या इकडे पलीकडे आपल्याला अजून जायचं आहे आणि तिथेच ते महादेवांचं मंदिर आहे वरती आणि तिकडे मला बऱ्यापैकी डेव्हलप दिसतं. म्हणजे याच एका साईडला माहीत नाही का आपण इकडलं बरंच काही स्ट्रक्चर जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे. जे काही राहिलेलं आहे ते पलीकडं जे डोंगर आहे ना त्या डोंगरावरती तिथे गेल्यावर मी दाखवतो तुम्हाला मला काय काय अनुभवायला मिळतं ते. चला जाऊया पुढे जाऊया बघूया.
समोर आहे अनकाईचा दरवाजा. इथून मध्ये वरती जाऊन वरती जाण्यासाठी पूर्ण स्टेडियमची वाट आहे. हे पण बघा पूर्ण दगडामध्ये कोरलेलं, पूर्णपणे दगडामध्ये दगड एवढे मोठे दगड करून आणले, कसे आणले असं मोठा मोठा. आणि हा दरवाजाने मध्ये एंटर होऊन आपल्याला पुढे जायचं. आपल्याला शंकर महादेव तरी तोच प्रश्न परत पडतो. पुढे मोठे दगड खालून खूप मोठा म्हणजे बघा. आणि सगळ्यात मोठं म्हणजे बघा इंजिनियर वगैरे कोणी नव्हते तरी टेक्चर बघा किती सरळ उभं आहे, एकदम स्ट्रेट लाईनमध्ये बसले इकडे तिकडे. तर काय तेवढ्याच टेक्निक वाजला एकदम. फेमस आहे 11 मूर्तीला कान ए यार नका रे. दादी माग लागन बर का. तुम्ही आता जो प्रसंग बघितला ना, हा प्रसंग नीट म्हणजे तुमच्या आता कॅमेऱ्यामध्ये पूर्ण आला नाही, पण आम्हाला इथे साप दिसला होता. तो आमच्या अंगावरती येत होता. मला तो त्याचा बचाव करण्यासाठीच तो पळाला. पण हे बघा इथे तुम्हाला समोर दिसतं ना विहिरीसारखं, त्याच्या साईडनं तो गेला आहे वरती. तर इथे असे साप वगैरे निघणं ही कॉमन गोष्ट आहे. थोडंसं सावधानीने या. आणि आम्ही सगळे घाबरलो होतो, त्यामुळे माझा पण व्हिडिओ मी काढू शकलो नाही. व्हिडिओमध्ये बंद झाला, मी बॅकला पळालो. तर अशा काही गोष्टी घडत असतात, त्यामुळे थोडंसं सावधानीनं या. प्रसंग आमच्या नेहमी लक्षात राहील इथे आल्याच्या नंतरचा. आणि याच्यावर हशी मजाक पण खूप सारी होईल. पण एक सांगतो तुम्हाला, असं हे साप वगैरे निघणं इथं कॉमन गोष्ट आहे, कारण स्ट्रक्चर खूप जुनं आहे ना, त्यामुळे थोडंसं सावधानीने या. आणि ते पण त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात, आपण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये काही असं म्हणू शकत नाही आपण त्यांची चुकी आहे. पण एक सांगतो तुम्हाला की लक्षात ठेवा, थोडंसं जपून या. खूप जबरदस्त असं आहे वरती चढण्यासाठी. बघा लक्षात असेल तुम्हाला वरती. चला अजून थोडंसं राहिलंय, मग आपण वरती जे गडावरती पोहोचणार आहोत. वरती येण्यासाठी ही गुफेरी वाट बनवलेली आहे. याने तुम्हाला वरती यावं लागतं.
पुढे बघा दिसत असेल तुम्हाला, थोडंसं वरती राहिलंय. जाऊया बघूया वरती काय काय आपल्याला अनुभवायला मिळतं. या ठिकाणी भवानी माताचं देवस्थान आहे. छोटीशी मूर्ती, छोटंसं मंदिर बनवून त्यामध्ये ठेवलेली आहे. तर थोड्याशा एक म्हणू शकतो की 70 डिग्री पायऱ्या आहे. जास्त म्हणजे असं नाही की पूर्णपणे असं प्लेन सरळ वरती आहे, पण आहे थोडासा त्या टाईपमध्येच आहे. चला जाऊया वरती, बघूया. आधी आपण गेलो होतो, हा तो समोरचा डोंगर बघा, ते पण तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपण जो आलोय हा अनकईचा डोंगर. म्हणजे समोर आपण आधी जिकडे गेलो ना, हे वाला हे टोकई आहे, आणि आता जिकडे आलोय हे अनकई आहे. अनकई टोकई असे या डोंगरांना नाव दिले गेलेलं आहे. आणि पूर्णपणे वरती राहण्याची व्यवस्था त्यावेळेच्या लोकांसाठी, राजांसाठी राजवाडा, या सगळ्या गोष्टी दिसत असेल तुम्हाला वेगळ्या वरती स्ट्रक्चर तिथे. खालून लोक येतात, तुम्हाला बारीक दिसणार नाही पण तरी मी दाखवते बघा. बऱ्यापैकी लोक आहेत, दिसतंय तुम्हाला खालून हे बघा. खूप मस्त बनवलेलं आहे. म्हणजे असं इथे तुम्ही जर पानकळ्यामध्ये आला ना, तो हा जो व्ह्यू आहे तो अजूनच डोळ्यांचं पारदं फेडणार आहे असं आहे. आणि खूप लांबून लांबून येतात. हे बघा तुम्हाला बारीक बारीक दिसत असेल, रस्त्याने चाललेली लोक येतात. हे पर्यटन स्थळ आहे आणि बघण्यासारखं बरंच काही ना, त्यामुळे शिर्डीमध्ये आलेले भाविक ते पण बऱ्यापैकी इकडे येतात. कारण शिर्डीपासून ही फक्त 51 किलोमीटर अंतरावरती आहे. 50 ते 52 किलोमीटर अंतरावरती आहे. चला जाऊया वरती, जाऊया बघूया अजून काय मंदिर वगैरे, तिथे दर्शन वगैरे घेऊ. चला. आणि हा आलाय मुख्य दरवाजा. इथून एंटर केल्याच्या नंतर आपला प्रवेश हा डायरेक्टली गडावरती होतो. राजांना आपल्या जनतेची किती काळजी होती ना, या स्ट्रक्चरवरून तुम्हाला कळत असेल. जेव्हा एखादा या साईडनं वरती येणार आहे किंवा त्याचा तोल जाऊ नये किंवा तो खाली गडाच्या खाली पडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांनी साईडनं अशा भिंती उभ्या केलेल्या आहेत. आणि सगळ्या दगडामध्ये बनवलेल्या भिंती आहेत. म्हणजे यावरून तुम्ही बघू शकता की ते आपल्या रहितेची किती काळजी ठेवत होते, किती त्यांना त्यांची किती म्हणजे असं म्हणू शकतो की त्यांना भेटण्यासाठी येण्यासाठी किंवा अशी बरेच जे गावातली मंडळी असायची, खाली शेती वगैरे करायची, तर ती वरती राजांना भेटण्यासाठी येणार. तर त्यांची जी व्यवस्था आहे किती चांगल्या प्रकारे राजांनी केली आहे ना, ही या गडाच्या पूर्ण बांधकामावरून आपल्याला दिसून येतं. आणि सेफ्टीची पण किती त्यावेळेस ते काळजी घेत होते.
की त्यांना माहीत होतं की बराच धान्य साठा जो आहे तो वरती असायचा डोंगरावरती. तर या धान्य साठ्याला इजा होऊ नये किंवा मला असं म्हणजे म्हणायचं आहे शिवाजी महाराज हे सगळं जे उभं केलं त्यांनी की त्या शेतकऱ्याकडून ते कर वसूल करायचे. त्यांच्या धान्याचं संरक्षण करण्यासाठी जो कर वसूल करायचे त्यामध्ये त्यांनी सगळं हे केलेलं बांधकाम आहे. तर त्यावेळेस ही राजांची जी राजनीती म्हणा, त्यांचा जो माइंड म्हणा, हा किती चांगला आणि किती डेव्हलप होता ना, हे सगळ्या गोष्टींवरून आपल्याला कळून येतं. प्लीज मी विनंती करेल जे काही कपल लोक आहे त्यांना हे आल्याच्या नंतर अशी वंगाळ चाळी करून या गाड्यांची ना दुर्व्यवस्था करू नका. आपला इतिहास आहे तो जपण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जे रंगरलिया करायच्यात ना त्यासाठी गड नाही राहू, तुम्ही दुसरी कुठलीही जागा निवडा, पण प्लीज या गडांवरती येऊन असं घाणेरडं कृत्य करू नका. ही विनंती राहील माझी जेवढा पण युवा वर्ग त्यांना. आलोय आपण आता वरती. तर बघूया वरती अजून काय बघायला मिळतं आपल्याला ते. मुघलांपासून हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी हे बघा वरती ढाचा पूर्णपणे असा बनवलेला होता मंदिराचा की तो लांबून जर बघितलं तर तो मस्जिद वाटायचा. पण मध्ये जे तुम्हाला मूर्ती जी होती ना ती आपल्या देवी देवतांची असायची. तर हे असं मंदिर त्यावेळेस बनवलं गेलेलं असायचं. तर आपली फक्त परंपरा टिकली पाहिजे यासाठी हा प्रयत्न चालायचा, म्हणजे प्रयत्न शिवाजी महाराजांचा असायचा. आणि त्यासाठी हे सगळ्या गोष्टी ते करायचे. तर हिंदुत्व टिकलं पाहिजे हे तेव्हापासून राजांना कळत होतं. आणि आज आपण बघतो तर बऱ्यापैकी जी मुलं आहेत ती हिंदुत्वालाच त्यांना हिंदू म्हणण्याची सुद्धा लाज वाटते असं ते वाटतं. तर असं कृत्य करू नका. आपले जे दैवत आपण त्यांना मानतो छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा किती मेहनत घेतली आहे हे हिंदुत्व जपण्यासाठी, जरा हे ह्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला कळून येईल. फक्त आपली अस्मिता टिकवून राहावी, भलेही ते कोणत्याही स्वरूपात असं झाली तरी चालेल, पण आपलं मंदिर टिकून राहावं, आपलं देवी देवता टिकून राहावे यासाठी हा त्यांचा प्रयत्न असायचा. आणि यासाठी ते वरतून जो आकार आहे पूर्णपणे मस्जिदीसारखा द्यायचे मंदिराला. तर विचार करा तुम्ही या गोष्टीवर, तुम्ही तुम्हाला समजत असेल की नेमकं काय त्यावेळीची परिस्थिती होती. हिंदूंना आज आपण म्हणतो की हिंदुत्व कुठेतरी संपत चाललंय आणि ही गोष्ट खरी आहे. यावरती आपला जो पॉडकास्ट आहे यावरती आपण नक्कीच यावरती चर्चा करूया की नेमकं काय कारण आहे की आज हिंदू जे म्हणतो आपण यांच्यामधलं हिंदुत्व संपत चाललं आहे किंवा मग हिंदूंची संख्या संपत चालली आहे किंवा काय घडतं आहे. आणि बऱ्यापैकी आता म्हणतात की जातीवाद करू नका, हिंदुत्व करू नका. तर का करू नका? आज जर बघितलं तर असं म्हटलं जात होतं की पहिलं पूर्ण भूतलावरती 75% संख्या जी होती ती हिंदूंची होती, हिंदू धर्मांची होती. सगळ्यात पहिला धर्म म्हणून सुद्धा सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्मच मानला जातो. मग तरीही असं का होतंय, असं का घडतंय आताच्या ह्या सध्याच्या स्थितीला की कुठेतरी हिंदुत्व आणि हिंदू संपत चालले आहेत, हळूहळू कमी होत चालले. यावरती सविस्तर चर्चा आपण करूया पॉडकास्टमध्ये. आपण जे आपल्या कट्ट्यावरील चर्चा त्या एखाद्या एपिसोडमध्ये यावरती सविस्तर चर्चा करूया. तर अशा प्रकारे मी आलो आहे त्या गडावरती आणि थकलो खूप आहे. मला जास्त चालायची सवय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी तब्येत पण खूप वाढली आहे, त्यामुळे मला लवकरच थकवा जाणवतो. हे बघा, हे तुम्हाला जर दिसत असेल ना पुढे समोर मंदिर आहे छोटंसं. मी पुढे गेलो नाही तिकडे, मला ती डोंगरावरती तिथे गेल्यानंतर असं वाटलं की ते काहीच नाही. पण एक मंदिर आहे, ते शंकर महादेवांचं मंदिर तिकडे राहायचं. मी सांगत होतो ते ह्या साईडला, तर ते ह्या साईडला नाही त्या साईडला होतं. दिसत आहे तुम्हाला, तुम्ही जर झूम करून बघितलं ना झेंडा छोटासा फडकतोय, ते मंदिर समोर तुम्हाला दिसत असेल. चला जाऊया वरती, जाऊया, बघूया अजून काय वरती, बघूया, दाखवतो तुम्हाला मी अजून काय काय मला इथे अनुभवायला मिळतं आणि बघायला मिळतं ते.
हा पाण्याचा तलाव आहे. वरती कसलं तरी काम चालू आहे, तर मोटर टाकलेली असं वाटतंय मला या तलावामध्ये. त्यावेळेस सुद्धा पाण्याची टंचाई भासू नये आपल्या जे रयत आहेत त्यांना, त्यासाठी राजांनी किती नियोजन केलेले हे बघा. या सगळ्या गोष्टींतून तुम्हाला दिसत असेल. जागोजागी पाण्याचे तलाव बनवलेले आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारची पाण्याची टंचाई भासू नये यासाठी. आणि सुद्धा म्हणजे ज्या पाण्याच्या टंक्या बनवल्या त्या अशा बनवलेल्या आहेत की तिथं 12ही महिने पाणी हे तसंच राहील या हिशोबानेच ते बनवलेलं आहे. आणि हे बघा, हे सगळ्यात चांगली गोष्ट या गडावरती आल्यानंतर मला वाटली की या गडावरती इथे गोशाळा बघता तुम्ही दिसते व्हिडिओमध्ये, गोशाळा अगस्ती आश्रम अनकई किल्ला यांची गोशाळा या ठिकाणी आहे. म्हणजे एक संस्कृती या गडावरती जपून त्यांनी ठेवली आहे. आपण ज्या मातेला, गाई माता यांना आपण सर्वस्व मानतो की त्यांच्या शरीरामध्ये सगळ्या देवांचा वास आहे असं आपण मानतो. त्यांचं या ठिकाणी पालन, म्हणजे त्यांचे पालन केलं जातं, त्यांना या ठिकाणी खाऊ पिऊ त्यांची सेवा केली जाते. ही गोष्ट मला खरंच आवडली. सगळं डोंगरावरचा हा परिसर आहे. हे बघा, समोर कोण आपण इकडे आलं इकडे तुम्हाला बारीक असं दिसत असेल ही सिटी, ही मनमाड सिटी आहे. पण दिसते थोडंसं इथून जर झूम केलं तुम्हाला दिसेल तो मनमाडचा अंगठा. ते बघा समोर एकदम, व्हिडिओ थोडासा झूम केला ना तुम्हाला दिसेल मनमाडचा अंगठा असं म्हणलं जातं. सेम अंगठ्यासारखं स्ट्रक्चर येतं एकदम अंगठा असं. मी ऐकलेलं होतं की मनमाडचा अंगठा तो त्या डोंगरावरती कसा बनलेला तो दिसून येतो. तो इशारा करतो की मनमाड इकडे आहे का मोठा कधी. इकडे समोर मनमाड आहे. ते मागे जे मंदिर बघितलं तुम्ही आता, ते मंदिर अगस्ती महाराज यांचं मंदिर आहे कदाचित, आणि आश्रम आहे त्यांचा असं इथे म्हटलं जातं. तर तिकडे आपण परत येताना येऊया. एकदा बघूया पुढे अजून काय आपल्याला बघायला मिळतं. छोटे छोटे मंदिर पुढे दिसत असेल तिकडे जाऊया, आधी बघूया तिथे अजून काय आपल्याला नवीन असं बघायला मिळणार आहे. ते मला वाटतं या साईडनं पण एक वरती येण्यासाठी रोड असावा कदाचित, आणि तिकून लोक बरेच तिकून वरती येतात, तिकून काही खाली उतरताना आम्हाला दिसले. सकाळी जेव्हा आम्ही वरती आलो तेव्हा बरेच लोक आम्हाला वरती आमच्या आधी तेव्हा जर आले असेल ते नाईटलाच आले असेल असं म्हणावं लागेल. आणि मला वाटत होतं की नाईटला इथे कसं लोक राहणार, तर वरती आता जेव्हा मी बघितलं ना तिथे व्यवस्था अशी आहे की लोक इथे राहतात. आश्रम आहे, त्यांनी गोशाळा चालू केलेली आहे, म्हणजे ते काहीतरी सेवा पण करतायत. आणि तिथे कधी तर आलात ना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुमच्या स्वइच्छेने होईल छोटंसं दान वगैरे काहीतरी म्हणा, श्रमदान, ते नक्की करा. आणि याची गरज पण आहे.
आजूबाजूला थोडंसं काहीतरी चाहूल होते. काय वाजते असं त्याच्याकडे लक्ष जातं. झाडांचा आवाज आहे. झाडं वाढलेली आहेत, तिथे झाडं एकमेकाला पानं जेव्हा घर्षण होतं तेव्हा जो आवाज उत्पन्न होतो असं वाटतं की काय आहे का काय, आणि तिकडे लक्ष जातं परत परत. बघा खूप असं एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण येतो ना तो असं मन एकदम प्रसन्न वाटतं. आणि हा जो प्लेस आहे ना हा खरंच फिरण्यासारखाच प्लेस आहे. आम्ही पहिले जेव्हा तिकडे चढलो होतो त्या समोरच्या टंकई ह्या डोंगरावरती, तिकडे आम्हाला काय एवढं म्हणजे तिकडे एवढं काही नाहीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बऱ्यापैकी लोक तिकडे येतच नव्हते. आम्ही तिकडे वरती गेलो कारण आम्हाला पहिले याच्या आधी कधी आम्ही आलेलो नाही इथे. तर बोललो की चला बघूया तर खरी वरती काय आहे. तर चला तिकडं पण बघितलं. जर तुम्ही आला तुमच्याकडे वेळ कमी तर तुम्ही डायरेक्ट ह्या साईडला म्हणजे टंकईच्या डोंगरावरती जाऊ नका असं मी तुम्हाला सांगेन. कारण तिकडे एवढं काय बघण्याजोगं एवढं काही नाही. पण तरीही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता, बघू शकता. हे बघा इकडे बॅकनं मी आलो, इकडून आलं. छोटंसं वरती कशाचं तरी मंदिर आहे आणि तिथे जाण्याची वाट मी बघतो नेमकं कुठून आहे. तिथे पण आपल्याला झेंडा वगैरे तिथे लावलेला आहे. भगवा झेंडा तिथे फडकतोय. गर्वाची गोष्ट वाटते जेव्हा भगवा झेंडा पुढे फडकताना दिसतो. हिंदू होण्याचा हाच एक अभिमान आहे की जेव्हा पण आपला भगवा झेंडा पुढे फडकताना दिसतो ना तर मनामध्ये प्रसन्नता वाटते ऑटोमॅटिकली. खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जेव्हा मी असं कुठे पण येतो, जेव्हा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेले किल्ले आहेत तर माहीत नाही का मी ऑटोमॅटिकली इमोशनल होऊन जातो ऑटोमॅटिक. मला असं वाटतं की यार कदाचित मी त्यावेळेस असा पाहिजे होतं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे होते या किल्ल्यावरती. त्यावेळेस मी पण या ठिकाणी जर असतो तर त्यावेळेसचा मला तो अनुभवायचा होता की कसा असेल तो काळ हे बघण्याची माझी इच्छा व्हायची खूप वेळा. हे बघा हे खरंच खूप सुंदर आहे. सर्वात मोठा तलाव. मी तरी हाच विचार करत होतो की एवढं मोठं हे गड आपल्याला दिसतोय त्याच्यावरती पाण्याची जी व्यवस्था आहे ती फक्त एवढीच लिमिटेड नसेल. तिथे बऱ्यापैकी अजून प्रमाणात पाण्याची व्यवस्था असावी असा माझ्या डोक्यामध्ये विचारत होता आणि मला हा तलाव दिसला. हा खूप मोठा तलाव आहे. जर एवढं मोठं पूर्ण गाव जर इथे येऊन राहते ना तर त्यासाठी त्यांची पाण्याची समस्या कशी सोडवली जात असावी हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता. हे बघा हे दिसत असेल तुम्हाला हा तलाव. त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की आपण धुणं वगैरे सगळ्या काही गोष्टी इथे केल्या जात असाव्या. खूप मोठा तलाव आहे. एवढ्यामध्ये आरामात एक पूर्ण वर्षाची जी पाण्याची हे आहे की ती भागू शकते अशा प्रकारात आहे. समोर बघता एक जुना वाडा आपल्याला दिसतोय. जाऊया तिथे बघूया नेमकं काय आहे तिथे. मला वाटतं की हा शिवकालीनच तो वाडा आहे ना, शिवाजी महाराजांच्या काळातील वाडा असावा जो आता पडलेला दिसतोय. बऱ्यापैकी त्याचं बांधकाम ते ढिसाळलेलं दिसतंय. आणि इथे पुढे मोकळा परिसर आहे. त्यावरून असा अंदाज आपण लावू शकतो की हो हे छत्रपती शिवाजी महाराजांचाच हे वाडा असावा. कारण पुढे जे मोकळे मैदान आहे त्यावरून असा अंदाज येतो की इथे बऱ्यापैकी लोकनस यांची सभा भरली जात असावी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांना प्रोत्साहन करीत असावे. हे एवढं मोकळं पटांगण इथे आहे. आणि जर नीट बघितलं तर वाडा हा उंचावर आहे आणि पुढे जो आहे ना म्हणजे यावरून पण समजू शकता की तुम्हाला जनतेशी संवाद साधायचा ना. राजांना एवढे सगळे जनतेशी संवाद साधायचा. त्या जनतेला आतुरता अशी असायची की राजांना मला बघायचंय. प्रत्येकजण हा विचार करत असेल की मला राजाला बघायचंय. तर त्यासाठी त्यांनी राजाची म्हणजे ते राजवाड्याची जी हाईट आहे ना ती थोडंसं वरती आणि पुढे मोकळा परिसर जो आहे तो असं खाली असं एकदम मस्त असं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. ते कळून यावेळेस पुढे दाखवतो तुम्हाला राजवाडा. मध्ये जाऊन पूर्णपणे दाखवतो कसं आहे काय मध्ये काय अजून.
लावलेलं आहे का? अरे ठोकलेलं डायरेक्ट मनोकामना झाली काय? कॅम्पर आलेले आहे बाय शेपिंग केलेलं आहे कॅम्पिंगला ठीक आहे जाळ बी पेटवलेलं होतं